इचलकरंजी महानगरपालिका 2026 उमेदवार कट्टा, चर्चा तर होणारच. मीडिया पार्टनर SM नेटवर्क, इचलकरंजी न्यूज टाइम, वसुंधरा न्यूज, SM नेटवर्क P4 मराठी. नमस्कार मंडळी, प्रभाग क्रमांक 3 मधून इच्छुक असलेल्या उमेदवार सौ प्रियदर्शिनी बेडगे वहिनी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आपण त्यांना विचारूयात की येणारी ही निवडणूक आपण कोणत्या मुद्द्यावर व कोणत्या याच्यावर तुम्ही ही निवडणूक लढवणार आहात. नमस्कार, माझं नाव प्रियदर्शनी सुनील बेडगे. मी प्रभाग 3 मधून इच्छुक उमेदवार आहे. तुमचा जो प्रश्न आहे की मी येणारी निवडणूक कशा पद्धतीने निवडणार आहे, तर माझे मुद्दे असतील की सर्वप्रथम जर मी जेव्हा नगरसेवक होईल तर मी पहिल्यांदा नागरिक आणि प्रशासन किंवा आपली जी नगरपालिका आहे, महानगरपालिका, त्याच्यामधला दुवा बनेन. नागरिकांची जी काही समस्या आहे त्याचं निवारण करण्याचा प्रयत्न करीन. परत जे लोकांना मूलभूत सुविधा आहेत, पाणी, गटर, रस्ते, यांच्याकडे माझं लक्ष असेल. आणि नगरसेवक झाल्यानंतरच नव्हे तर आता सुद्धा गेल्या 4-5 वर्षापासून मी स्वतः या भागातील लाईट नसली तर नगरपालिकेच्या सानिध्यात राहून त्यांच्या जांभळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नगरपालिकेचे लोक बोलवून इथल्या ज्या काही मूलभूत सुविधा आहेत त्या लोकांना देण्याचा प्रयत्न करतोय. सामान्य कुटुंबातून आलेल्या आपण आणि या प्रभागातील एक जांभळे गटाच्या कट्टर कार्यकर्ता म्हणून आपल्याकडे बघितलं जातंय. जांभळे साहेबांचा या प्रभागावरती कामाच्या धडाक्यातून आपल्याला काही या प्रभागात फायदा होईल काय? नक्कीच फायदा होईल, कारण माझा जन्म झाला हातकणंगल्यामध्ये. मी तिथे शिक्षण घेतलं, 12वी पर्यंत शिक्षण झालं. त्याच्यानंतर मी बाहेर इंजिनिअरिंगसाठी बाहेर गेले. लग्नही तिकडच्या तिकडच झालं. त्यामुळे जवळजवळ मी इचलकरंजीमध्ये आलेलं वर्ष आहे ते 2016. 2016 पासून मी इथे एक उद्योजिका म्हणून काम करते. आणि जवळजवळ मला शैक्षणिक चांगला माझा अनुभव असल्यामुळे मी MTech कम्प्युटर आहे, PhD रजिस्टर्ड आहे कम्प्युटर्स मध्ये. त्यामुळे टेक्निकल गोष्टींच्या बाबतीत जर म्हणायला गेला तर मी सरस ठरेन असं मला वाटतंय. आणि त्याच्या व्यतिरिक्त जेव्हा मी इथे इचलकरंजीमध्ये 2016ला आले त्याच्यानंतर माझा काही हेतू नव्हता राजकारणात यायचा. मला समाजकारणाची फार आवड आहे. माझे आई वडील दोघेही शिक्षक असल्यामुळे त्यांनी जी सेवा जनतेला दिली आहे त्या माध्यमातून मी प्राध्यापक म्हणून पण काम केलेलं आहे. इचलकरंजी आल्यावरती उद्योजिका म्हणून पण काम केलेलं आहे. आणि सामाजिक कार्यात आवड असल्यामुळे मी नारी शक्ती फाउंडेशन हे स्थापन केलं. त्या नारी शक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून मी बऱ्याच महिलांना सक्षमीकरण, सबलीकरण ह्याचे धडे दिलेत. आम्ही बऱ्याच ठिकाणी असे व्याख्याने ठेवतो की जेणेकरून नारी शक्तीचा आत्मविश्वास वाढावा, त्यांच्यामध्ये बळ यावं. आणि आम्ही अशा गोष्टी करतो ज्याच्यातून मी महिलांना रोजगारही देते. म्हणजे असं काही उद्योगधंदा काढलाय आणि रोजगार देते असं नाही. छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याच्यातून मी महिलांना रोजगार देण्याचा प्रयत्न करते. बरेचसे असे बचत गट आहेत जे आम्ही स्थापन केलेले आहेत. त्याच्यामधून महिलांना कधी कॅटरिंगच्या सुविधा आम्ही आणून देतो, त्याच्या मार्फत त्यांना काहीतरी उत्पन्न होतं. तर अशा महिलांना आम्ही पुढे येण्याचा वाव देतो. त्याच्या व्यतिरिक्त महिला सक्षमीकरणवरती बोलायला झालं तर आम्ही नारी शक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून लाठीकाठी प्रशिक्षण, मर्दानी खेळांचं प्रशिक्षण, ज्याच्यातून मुलांना जे स्क्रीन टाइम आहे तो लांब व्हावा आणि मुलांनी अभ्यासात रस घ्यावा. अभ्यासात रस घ्यायचा असेल तर त्यांची शारीरिक क्षमता ही चांगली असायला पाहिजे, बुद्धी चांगली व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी मुलांना आपण मर्दानी खेळांकडे वळवण्यासाठी आणि महिलांनाही त्याचा अनुभूती यावी म्हणून आम्ही मर्दानी खेळांचे प्रशिक्षण आमच्या मार्फत आम्ही देतो. आणि तुमचा जो प्रश्न आहे की राजकीय क्षेत्राकडे कसं वळला, तर ते सांगायचं झालं तर काही गोष्टी करण्यासाठी आपल्याला राजकारणाचा आधार घ्यावा लागतो. कारण बघा, मी समाजकार्य करत असताना मी पदरचे पैसे घालून बऱ्याचदा मी या समाजासाठी काम केलेलं आहे. ते मला आता प्रत्येक वाक्यात सांगण्याची काही मला आता एवढी गरज वाटत नाही, कारण की मी त्या समाजासाठी केलेलं आहे. पण जेव्हा मला मोठं काम काहीतरी करायचं असेल तर मला त्याला फंड अवेलेबल करावे लागतील. जर मी राजकारणात गेले, नगरसेविका झाले, तर त्यावेळेला मला राजकारणातून काहीतरी फंड मिळतील. त्या फंडाच्या माध्यमातून मी डेव्हलपमेंट एरियाज असतील ते डेव्हलप करेन. काही लोक डेव्हलपमेंट एरियाकडे बघताना कमिशन बेसिस वरती बघतात, पण आम्ही जे आहे, जे शिक्षणातून आलेलो आहे, संस्कारातून आलेलो आहे, ते आम्हाला असं वाटतंय की बाबा जनतेला 90% तरी त्याचा फायदा व्हावा. म्हणून माझं असं उद्दिष्ट आहे की जेव्हा एखादा फंड येतो तर तो फंड आपण जेव्हा लोकांपर्यंत पोहोचवतो त्याचं इस्टिमेशन आणि फंड ह्याची पारदर्शकता ही लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. मला या ठिकाणी आणखीन एक असा प्रश्न विचारावा वाटतोय. 13,000 ते 13,500 हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये आपले प्रतिस्पर्धी पण मातब्बर आहेत. मग ह्यामध्ये तुमचा टिकाव कसा लागेल? तुम्ही काय जनतेपर्यंत पोहोचवाल? तुमची कामाची पद्धत कशा पद्धतीने पोहोचवाल?
आता कामाची पद्धत तर माझी ऑलरेडी पोहोचलेली आहे. मी गेले राजकारणात आले 2022ला. 2022-2023 या कालखंडात मी राष्ट्रवादी काँग्रेस शहर युवती अध्यक्ष म्हणून कार्य सांभाळले. त्याच्यानंतर आता 2025 मध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. तर ही जी माझी पोचपावती आहे ही माझ्या कामानेच मला मिळालेली आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त सांगायचं झालं तर मी हर एक भागामध्ये बऱ्याचशा योजना, शासनाच्या ज्या महिलांसंदर्भात योजना असतील, मुलांसंदर्भात योजना असतील, इव्हन पुरुष वर्गासंदर्भात योजना असतील, त्या आम्ही पोचवायचं काम केलेलं आहे. उदाहरणार्थ निराधार योजना असेल, बालसंगोपन योजना असेल, घरेलू कामगार योजना असेल, बांधकाम योजना असेल किंवा पेन्शन योजना असेल, रेशन कार्ड असतील, आधार कार्ड काढून देणे, आधार कार्ड लिंक करणे, पॅन कार्ड काढणे, आभा कार्ड काढणे, श्रम कार्ड काढणे, श्रम कार्डची पेन्शन मिळवून देणे, अशा बऱ्याचशा ज्या योजना आहेत त्या आम्ही लोकांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत. ई-केवायसी सुद्धा आम्ही परवा केली. तर ई-केवायसी करत असताना आम्ही महिलांना रोजगार मिळावा म्हणून मोफत ई-केवायसी कॅम्प बऱ्याच ठिकाणी लावले आणि त्याचं आम्ही ई-महासेवा केंद्रांमध्ये कुणीही जाऊन ते भरलेले नाही. तर मी माझ्या ज्या महिला आहेत त्या महिलांना आम्ही शिकवलं की बाबा कसं भरायचंय, ई-केवायसी कशी करायची आहे आणि त्यांना मी स्वतः रोजगार दिलेला आहे, स्वतः त्यांना पैसे दिलेत आणि ते फॉर्म भरून घेतलेले आहेत. या ठिकाणी आणखीन एक असा प्रश्न विचारावा वाटतो, ही इलेक्शन धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होईल असं वाटतं का तुम्हाला? नेहमीच हेच असतं, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती. आणि माझं एक मत आहे की एक मनशक्ती ही असते, त्यामुळे त्या मनशक्तीवरती आणि जनशक्तीवरती माझा भरपूर विश्वास आहे. आणि आज मी जे काही आहे ते या जनतेमुळेच आहे. जनतेने माझ्यावरती विश्वास दाखवला आणि त्यामुळेच आमच्या वरिष्ठांनीही मला आता उमेदवारी जाहीर केलेली आहे. या निमित्तानं एक उच्च शिक्षित सामान्य कुटुंबातील एक चळवळीची व्यक्ती म्हणून ज्या अर्थी माजी आमदार अशोकराव जांभळे साहेब असतील, यांनी एक सामान्य कुटुंबाला नेतृत्व द्यायचं ह्या हेतूने आज प्रभाग क्रमांक 3 मधून बेडगे वहिनी यांना या ठिकाणी इलेक्शनसाठी सामोरं जाण्यासाठी त्यांना इच्छुक उमेदवार म्हणून त्यांनी जाहीर केलेला आहे. मी या ठिकाणी आणखीन एक प्रश्न छोटासा विचारतो. आपली 3 मुद्दे असे कोणते असतील की तुम्ही या प्रभागासाठी आवर्जून कराल? सर्वप्रथम महिला सक्षमीकरण, सबलीकरण, महिलांना आणि मुलांना रोजगार मिळवून देणे, त्याच्यासाठी मी प्रयत्नशील राहीन. भागाचा विकास करणे, मग तो रस्त्यांबद्दल असेल, लाईट बद्दल असेल, आपलं गटरींबद्दल असेल, स्वच्छता असेल, आरोग्य असेल, हा जो विकास आहे हा तर आम्हाला करायला भागच आहे. आम्ही नगरसेवक म्हणून, कारण आम्ही जनतेचे सेवक आहे. नगरसेवक म्हणजे असं नाही की खुर्चीवर जाऊन बसलो आणि रामराम ठोकलं, असं नाहीये. आपण जनतेच्या सेवेसाठी हे पद घेतोय ह्याची मला मनापासून जाणीव आहे. त्यामुळे जे काही असेल ते जनतेसाठी असेल आणि त्यातून जनतेचा लाभच होईल. आपण या ठिकाणी बघितलं असाल, आता आपल्यासोबत जोडल्या होत्या प्रभाग क्रमांक 3 मधून इच्छुक उमेदवार प्रियदर्शनी बेडगे वहिनी. आम्ही त्यांना या ठिकाणी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. धन्यवाद.